जय श्री कृष्ण ताई. जय श्री कृष्ण सर्वांना. अजून यायचे बाकी आहेत. आपण हो दोन हो. मिनिट, हा, 1 मिनिट वाट बघूयात आणि मग सुरू करूयात. बिलकुल बिलकुल चालेल. चला सुरू करायचं आपण. झाले जवळपास 5-7 झालेले तर हा, एक. सातच झाले. हो, आपला वेळ जातो मग नाही तर. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. नमो शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्या प्रदा भव. ओम शांती शांती शांती. गुरूंना वंदन करून मी आजचं विवेचन सुरू करते. कालपर्यंत आपण 10 श्लोक बघितले होते. आजपासून 11वा श्लोक जो सुरू होत आहे त्यात साधना कशा प्रकारची असावी याचं पूर्ण वर्णन दिलेलं आहे. शुचौ देशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासनमात्मनः नात्युच्छ्रितैनातिनीचै चैलाजिनकुशोत्तरम्. शुद्ध भूमीवर दर्भ, मृगाजीन आणि वस्त्र असं अंथरलेलं आहे, जे अतिशय उंचही नाही अतिशय सखोलही नाही. आपलं आसन असं स्थिर करून मग आपल्याला आसनावर बसून आसनावर बसून आपली सुरू करायची आहे साधना. शुचौ देशे म्हणजे स्वच्छ शुद्ध पवित्र जागी. शुचौ देश म्हणजे काय तर अशी आपण एखादी जागा आपल्या घरात निर्माण करायची की जिथे वारं तर असेल पण इतरांपासून आपल्याला सतत त्याचा डिस्टर्ब होणार नाही असं. कधी कधी पूर्वीच्या काळी असं स्थान घरात निर्माण करायला जागा नसायची तर लोक मंदिरामध्ये जाऊन करत होते. या बाबतचं एक उदाहरण सांगितलंय. कलावती देवी आपण सगळ्यांनी ऐकलेलं नाव आहे. अगदी लहान होत्या, 7-8 वर्षाच्या होत्या आणि त्यांचे कुटुंब गोकर्णाला राहत होते. तेव्हा त्यांचे वडील चातुर्मासात बाळशास्त्री हरदासांच्या कीर्तनामध्ये पेटी वाजवत असत. आणि कलावती आई जेव्हा वडिलांबरोबर कीर्तनाला जाते तेव्हा एका दिवशी बुवांनी कीर्तनात सांगितलं की मन स्थिर केल्याशिवाय परमेश्वर प्राप्ती होत नाही. मन स्थिर स्थिर करण्यासाठी एकांतात बसून परमेश्वराचं ध्यान केलं पाहिजे असं त्यांनी सांगितलं. झालं, कलावती आईंनी ते ठरवलं की आपण पण असंच करायचं. पण मग घरात का गडबड असते आणि आपल्याला कोणी बसू देणार नाही, म्हणून त्यांनी काय केलं की जवळच एक व्यंकटरमणाचं देऊळ होतं, तिथे त्या जायला लागल्या. आणि घरापासून देऊळ जवळपास 1.5 मैल अंतरावर होतं. त्या दुपारी जायच्या जेवणानंतर सामसूम झाली की आणि तिथे बसून त्या आपलं ध्यान लावून बसत होत्या. वय वर्ष फक्त 7 ते 8. आणि एके दिवशी काय झालं की 4 वाजले तरी त्या त्या ध्यानातून बाहेरच पडल्या नाहीत. तिथले पुजारी जेव्हा मंदिरात आले आणि महाद्वार उघडण्यासाठी बघितलं त्यांनी तर डोळे मिटून शांत बसलेल्या कलावती आई त्यांना दिसल्या. त्यांना हे खूप आश्चर्य वाटलं की इतकी लहान मुलगी आणि असं काय. मग त्यांनी तिला आवाज दिला, बाळा काय करतेय, बाळा हे काय करतेय तू. तेव्हा त्याने सांगितलं, अहो काय म्हणजे काय, देवाच्या भेटीसाठी मन स्थिर करत होते ना.
तुम्ही मला उगाच उठवलं. म्हणजे संतांचा उपासनेचं वर्म कळायला वयाची गरज नाही. ध्यानाचं स्थान शांत असलं पाहिजे, स्वच्छ असलं पाहिजे आणि तिथे ध्यान करताना ते पवित्रही असलं पाहिजे. आणि उपासनेमुळे त्या स्थानाला पावित्र्य सुद्धा येत असतं. म्हणून एकांत वेळ, एकांत स्थान, आपली उपासना अशासाठी पाहिजे. म्हणून त्याला पवित्र स्थान असावं हे त्यांनी म्हटलेलं आहे. थोडक्यात काय तर एकांतात एकट्याने पवित्र जागी नित्य ध्यान करावं असं जे गीतेने म्हटलंय ते आपणच आपल्या जीवनाशी काय व्यवहार्य आहे असं बघायला पाहिजे आणि तसं करायला पाहिजे. आत्मनः स्थिरम आसनम प्रतिष्ठाप्य म्हणजे आपले स्थिर आसन प्रतिष्ठापित करावे. आता स्थिर आसन सांगितलंय आणि प्रतिष्ठापित करावं म्हणजे काय, तर घालून ठेवावं एवढंच आहे. मंत्राने एखाद्या देवतेच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करावी तशी समारंभपूर्वक आसनाची प्रतिष्ठापना करावी असा त्याचा अर्थ होत नाही. गीतेला ते मान्य नाही. शक्यतो जागा आणि ध्यान करण्याची वेळ मात्र सारखीच असावी, ती रोजच्या रोज बदलू नये. एकच ठेवावी, ज्यामुळे की काय होतं, ध्यान धारणा करण्याची त्या त्या वेळेला मनाला बरोबर सवय लागते आणि ती वेळ आली की फार कष्ट न होता ती साधना लगेच आपली सुरू होऊ शकते. आसन स्थिर असावं म्हणजे काय, तर ते हलणार डोलणार असू नये. झोपळ्यावर बसलाय किंवा रोलिंग चेअर मध्ये बसलाय तर भांड्यात पाणी ठेवल्यावर काय होतं की ते हलत राहतं. जर भांड्याला आपण हलवलं, तसं शरीरामध्ये मन आहे. भांड हल्लं की पाणी हलणार, तसं शरीर हल्लं की मनामध्ये वृत्ती तरंग निर्माण होतात. आणि असं होऊ नये म्हणून योग्य स्थानी योग्य आसनावर स्थिरपणे बसायचं आहे. म्हणजे मनाचं चंचलत्व बाह्यतः आपण कमी करू शकतो. नात्युच्छ्रितही नाती नीचम. नात्युच्छ्रित म्हणजे न अति उच्छ्रितम, म्हणजे असं आसन जास्त उंच पण असू नये, कारण त्यावरून पडण्याची भीती असते. आपण ध्यान लावून बसताना अतिशय शांत याच्यात कधी कधी सुरुवातीच्या काळात तुम्हाला झोप लागली आणि तुमचा तोल गेला तर तुम्ही पडू शकता. हाही विचार त्यात केला गेलेला आहे. म्हणून ते जास्त उंच असू नये. पाठीला काहीतरी आधार असावा, जेणेकरून तुमचा मेरुदंड तर सरळ राहीलच आणि तुम्हाला कुठल्याही वेदनेमुळे त्याच्यात डिस्टर्ब होणार नाही. नाती नीचम म्हणजे अति सखल भागात असू नये. कारण पूर्वी काय व्हायचं की सहसा हे बाहेर केलं जायचं. मग जमिनीवर करताना जमीन जर सखर असेल तर तिथे किडे मुंग्या असतात किंवा पाणी तिथे साचू शकतं. म्हणून असंही नको. चैल अजिन कुशोत्तरम, जमिनीवर प्रथम कुश म्हणजे एक प्रकारचं गवत किंवा दर्भ म्हणतात ज्याला, ते घालत असत. ज्ञानेश्वर महाराज तर म्हणायचे की अशा गवताच्या काड्यांची लांबी आणि जाडी सुद्धा सारखी असली पाहिजे. त्या कोमल असल्या पाहिजे, न मोडलेल्या सलग असल्या पाहिजे. हे सगळं कशासाठी, तर कुठेही तुम्हाला आसनावर बसल्यानंतर त्या तुम्हाला टोचल्यामुळे तुमचं मन तिथे सारखं वारंवार जायला नको म्हणून. अजिन म्हणजे हरणाचं कातड. ते हरणाचं कातडे त्यांनी सांगितलं ते कसं हवं, तर तुम्ही त्याची हत्या केलेलं नको. जो स्वभावतःच कशामुळे मरण आलेलं आहे हरणाला, अशा हरणाचं ते कातड असावं. थोडक्यात काय, तर आसन बसायला सुखकर मऊ असावं. त्याप्रमाणे ते अतिमऊ पण असू नये. अतिमऊ नसलं असलं तर काय होईल की तुम्ही त्या याच्यातच गुणगुण राहाल. काळात अजिन आणि आताच्या काळात त्यांनी हे पण म्हटलंय की कुश आणि अजिन याचा आग्रह करू नका, कारण ते तुम्हाला मिळणं जरा अप्राप्य आहे. म्हणून त्याच्यात आपला वेळ वाया घालवायचा नाही. जे सहज आहे, सोयीस्कर आहे असं आसन वापरायचं. योगसूत्रांमध्ये आसनाबद्दल सूत्र आहे, स्थिर सुख ना स्थिर सुखम आसनम. म्हणजे आसन स्थिर असलं पाहिजे, त्याच्यावर बसलेल्या माणसाला ते दीर्घ काळ बसता येईल असं सुखकर वाटलं पाहिजे. एवढंच त्याच्या मागे सांगणं आहे. आता आपण पुढल्या श्लोकाकडे जाऊया. तत्रैकाग्रम मनः कृत्वा यत चित्तेंद्रिय क्रियः उपविश्यासने युञ्जात योगमात्मविशुद्धये. त्या आसनावर बसून चित्त आणि इंद्रियांच्या क्रियांना वश ठेवून मन एकाग्र करून अंतःकरणाला शुद्धीसाठी योगाचा अभ्यास करायचा आहे. तत्र आसने उपाविश्य, मागच्या श्लोकात सांगितलं पवित्र स्थानी आसन घालावं, उंच सखल नको, हे सगळं आपण ऐकलं. आता त्या आसनावर बसून काय करायचं, तर ध्यान योगाचा अभ्यास करायचा आहे.
बसण्यापूर्वीच मनात योगाचे उद्दिष्ट चांगलं पक्क धरायला पाहिजे. दुसरी कोणती तरी मानसिकता घेऊन आसनावर बसू नये, कारण त्यातून बाहेर पडायला आपला वेळ उगाचच वाया जातो. बसावं कसं तर हे पुढच्या श्लोकात सांगितलं असलं तरी पुन्हा हे आहे की बसूनच ध्यान करायचं आहे, हे गीतेने इथे निश्चित केलंय, म्हणजे उभं राहून नाही. इथे लोकांच्या मनात विचार येतात की मग आडवं पडून ध्यान केलं तर चालेल का? काही योगी महापुरुषांच्या चरित्रामध्ये ते 2-2 दिवस योग स्थितीत आडवे झोपल्यासारखे पडून असं असं वर्णन आलंय. पण इथे गीतेत आसनात बसूनच ध्यान करायला पाहिजे असं म्हटलंय, म्हणून त्याच्यासाठी उपविश्यासने या पदाने त्यांनी सांगितलं आहे. कोणी योगसिद्ध महात्मे देखील पडून ध्यान करण्याचा उपदेश करत नाही. यत चित्तेंद्रिय क्रिया, म्हणजे काय तर चित्त व इंद्रिय यांच्या क्रिया नियंत्रित करून घ्यायच्या. मन एकाग्रम कृत्वा, मन एकाग्र करून ध्यान करायला सुरुवात करायची आहे. चित्त नियंत्रित करणं म्हणजे काय तर चित्तावर उठणाऱ्या वृत्ती ज्या असतात त्या नियंत्रित करायच्या. ध्यान योगात काय करायचं हे प्रथम विचारांनी समजून घेतलं म्हणजे मग हे सोपं होतं. कोणतीच वृत्ती मनावर नाही आणि मन केवळ आत्मस्वरूपी स्थित आहे, या अवस्थेकडे आपल्याला जायचंय. कोणतीच वृत्ती नको, कुठलं काहीही विचार मनात नको. पण हे एकदम होतं का तर नाही, हे एकदम होतच नाही. त्यासाठी प्रथम चित्तात उठणाऱ्या सर्व वृत्तींपैकी प्रक्रियेसंबंधी त्या जशा आहेत तसं राहू द्यायच्या आहेत. आणि असं ठरवण्याचं चित्त या प्रक्रियेला विरोध करत नाही. एकही विचार वृत्ती चालणार नाही असं ठरवलं किंवा तसा प्रयत्न करू लागलो तर ते चित्ताच्या सतत वृत्ती निर्माण करण्याच्या स्वभावाच्या विरुद्ध होतं आणि एक आंतरिक विरोध निर्माण होतो त्यातून. आणि असं होऊ नये म्हणून चित्ताला थोडं अंजारून गोंजारून ते सुद्धा चित्तातीलच विवेक वृत्तीचा आधार घेऊन मी ध्यान करणार आहे, मी ध्यान सिद्ध करणार आहे, अशा निश्चयाने ते करायचं आहे. मी हेच करीन, मी हे करणार नाही, अशा प्रकारचा कठीण असा अहंभाव जो असतो तर सद्गुरूंच्या स्मरणाने विरून जातो. म्हणून पहिल्यांदा सद्गुरूंना स्मरून मग तुम्ही योग साधना ध्यान साधना सुरू करा, असं ज्ञानेश्वर माऊली सांगते. अंतःकरण सात्विकतेनं सबाह्य भरून जातं, बाह्य शरीरालाही साधनेला अनुकूल होऊन जातं. गोंदवलेकर महाराजांकडे एकदा एक भक्त आला. महाराज, साधनेत एकाग्रता येत नाही म्हणाला. महाराज म्हणाले, हे बघ, एकाने आंब्याचं झाड लावलंय, त्याच्यासाठी त्याला लावण्यासाठी काय करावं लागेल बरं? तर कोय जमिनीत पुरावी लागेल, तिला रोज पाणी घालावं लागेल, काही दिवसातून तिच्यातून अंकुर फुटून बाहेर येईल. मग जसं जसं तो त्या झाडाची काळजी घेत राहील तसं त्याचं रोप होईल, मग झाड होईल आणि मग त्याला मोहर येईल, मग फळं लागतील आणि फळ पाडायला आलं म्हणजे पिकू लागेल. आता हे सगळं किती दिवसात होणार बरं? त्याला जो कालावधी लागणार तेवढा तो कालावधी घेणारच आहे. मग फळ पाडायला येणं म्हणजे एकाग्रता साधना आहे. तू आता आंब्याचं कोय रुजवतोय आणि तुला असं वाटतंय की लगेच ते व्हावं, असं होऊ शकतं का? ते तू सुंदर पद्धतीने सांगितलंय बघा ते. चित्त व इंद्रिय यांच्या क्रिया ध्यानासाठी नियंत्रित करणं आणि मन एकाग्र करणं म्हणजेच एकाच ध्येयावर चित्त केंद्रित करणं. या दोन्ही गोष्टी एकाच प्रक्रियेची दोन अंग आहेत. इंद्रिय क्रिया नियंत्रित करणं म्हणजे काय? तर ध्यान करताना स्थिर आसन घालून बसणं, त्यात उगीच हालचाल न करणं, मध्येच डोळे उघडून इकडे तिकडे न बघणं, काही ध्वनी कानावर आला तर पटकन तिकडे बघणं, असं नाही करायचंय. उदबत्ती लावली असेल तर त्या सुगंधाचा आस्वाद घेतच तिथेच मन रिंगाळू देणं, उगीच मान हलवणं, खांदे वर खाली करणं, पायांची हालचाल करणं, हे सगळं तिथे आपल्याला टाळायचं आहे, कारण त्याच्यानी मन अनियंत्रित होतं. अंतःकरणातील निश्चयात्मक वृत्ती या सर्व इंद्रिय क्रियांचे नियंत्रण करू शकतं. मात्र आसन यथायोग्य घातलं गेलं पाहिजे. चुकीच्या पद्धतीने बसल्यामुळे शरीराचा काही भाग दुखायला लागतो, मग त्याकडे दुर्लक्ष करता येत नाही, कारण ती वेदना असतात. मग त्या सारख्या वेदना तुम्हाला त्यात जाणीव देत राहतात. म्हणून त्यांनी आसन कसं असावं ते पण सांगितलं आहे. एकाग्र याचा अर्थ काय आहे तर ज्याला एकच टोक आहे असं. चित्त आत्मस्वरूपाशी युक्त करणं, या एकाच ध्येयाच्या दिशेने सर्व वृत्तींचा आणि कृतींचा प्रवाह सतत राहील म्हणजे योगातली एकाग्रता होईल.
एका बाजूला चित्त इंद्रिय यांच्या क्रिया थोपवणं, त्याच वेळेला चित्ताचं अवधान स्ववर म्हणजे आत्मस्वरूपावर राखून ठेवण्याचा प्रयत्न करणं, अशी ही प्रक्रिया आहे. यामुळे चित्तवृत्ती फक्त ध्यान प्रक्रियेशी किंवा आत्मस्वरूपी राहण्याशी या ध्येयाशी संबंधित राहील. ध्यानाच्या सुरुवातीपासून चित्त आणि इंद्रिय क्रिया नियंत्रित करायच्या आहे, ध्येयावर एकाग्रता साधायचा आहे, हे सांगितलेलं आहे. एकांतात बसून मन एकाग्र करून चित्त इंद्रिय यांच्या क्रियांचं नियंत्रण करून ध्यान योग प्रक्रिया साधता साधता चित्त आत्मस्वरूपाशी युक्त होऊ लागतं आणि मग विशुद्ध होत जातं. योगाचा उद्देश चित्त विशुद्ध करणे हाच आहे, म्हणजे आत्मशुद्धी. इथे आत्म म्हणजे अंतःकरण आहे. तरंगरहित विशुद्ध जळामध्ये सूर्याचं प्रतिबिंब जसं सहज आणि स्पष्ट पडतं, तसंच विशुद्ध अंतःकरणामध्ये परम आत्मतत्व सहज प्रतिबिंबित होतं. अंतःकरणाची विशुद्धी हेच योगाचं उद्दिष्ट आहे, हे इथे त्यांनी आवर्जून सांगितलेलं आहे. आत्मतत्व हा साधण्याचा विषयच नाही, ते प्रत्येकात स्वयंसिद्ध असतं. फक्त योग साधनेने चित्तातील अज्ञानाचं आवरण आपण विरळ करून त्याला विशुद्ध करत असतो. आता पुढचा श्लोक बघूया. समंकाय शिरो ग्रीवं धारयन्न चलन स्थिरः संप्रेक्षनासिकाग्रं स्वं दिशश्चानवलोकयन्. शरीर मस्तक आणि मान समान सरळ रेषेत स्थिर धारण करून, तसेच दिशांकडे न बघता फक्त आपल्या नासिकाग्राला पाहून स्थिर होऊन बसावं, असं त्यांनी सांगितलंय. यासाठी योगी वेगवेगळे आसनं घालत असतात. जेव्हा त्यात ते कोणते असतात तर पद्मासन, बद्ध पद्मासन, वज्रासन आणि सहजासन असे विविध आसनं असतात. दीर्घकाळ ध्यान करण्यासाठी सहज आसन हे सोपं आणि सुयोग्य आसन आहे. ध्यानासाठी सोपं आणि स्थिर आसन कोणतं तर ध्यानासाठी आपल्याला सोयीस्कर असं बसून घातलेलं शरीराचं कोणतंही आसन चालू शकतं. फक्त असं आहे त्यात की त्या आसनात कमीत कमी तुम्ही तास दीड तास न हालता बसू शकले पाहिजे, ही पहिली गोष्ट. शरीर पाठ मान हे सरळ रेषेत राहिले पाहिजे, ही दुसरी गोष्ट. या दोन गोष्टी सांभाळल्या म्हणजे काय होतं तर शरीर पाठ मान सरळ, ताठ बसायचंय, ताणून बसायचं नाही, विस्कळीत पण बसायचं नाही, आरामशीर पद्धतीने रेलून बसलोय तेही नको. आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे पुढे वाकून किंवा पाठीमागे झुकून बसायचं नाही. इतकं सहज सोपं आसन असायला हवं. आसनावर बसून आपल्याला विशिष्ट प्रकारचे पायाची मांडी घालायची आहे. डावा पाय किंवा उजवा पाय हा शरीराच्या जवळ असावा, टाच शिवणीला किंवा शरीराच्या मध्यभागी टेकेल अशा प्रकारचे ते आसन असावे. आसनासंबंधी अजून सांगितलंय त्यांनी की मांडी घालता येत नसेल तर काय करावं. सध्याच्या काळात तर हा प्रश्न फार मोठा असतो, खाली बसता येत नाही, मांडी घालता येत नाही. त्याचाही विचार त्यावेळेला केला गेला होता बघा, की आजकाल बऱ्याच व्यक्तींना मांडी घालून बसता येत नाही, शरीराच्या काही काही अडचणी असू शकतात. अशा वेळी सोफ्यावर किंवा खुर्चीवर बसून ध्यान करायला काहीही हरकत नाही. मला खाली बसता येत नाही, मी कसं काय ध्यान करू, म्हणून ते सोडून देण्यापेक्षा आपल्याला काय करून करता येतं याकडे आपला कल असला पाहिजे. त्यातही काही गोष्टी पाळणं आवश्यक आहे. त्यातली पहिली गोष्ट काय तर खुर्चीवर किंवा सोफ्यावर सरळ बसून पाय खाली सोडले असतात ते लोंबकळत राहू नये. त्यासाठी खाली तळपाय सहज टेकतील एवढ्या उंचीची अशी उशी चादर किंवा पायाखाली छोटस स्टूल असं काहीतरी घेऊन बसायचं. पाय जमिनीवर सहज टेकत असले तरी तळपायांच्या खाली वस्त्र किंवा बारीकच कुशन असणं आवश्यक आहे. पाठ खुर्चीच्या पाठीला शक्यतो टेकली गेली पाहिजे. आपली पाठ आणि खुर्चीची पाठ यांच्यात अंतर पडत असेल तर पाठीच्या वरच्या बाजूस एखाद्या उशीचा आधार घ्यायलाही हरकत नाही, इतकं सांगितलं आहे. दोन्ही हातांना आधार घेण्याची अवस्था असलेली खुर्ची असेल किंवा तसा सोफा असेल तर तेही चालेल, हेही त्यांनी सांगितलं आहे. असे आसन नीट जमल्यावर काय करायचंय तर मग शरीराकडे लक्ष देण्याची आवश्यकता जास्त राहत नाही, कारण तुम्ही सुखासनात असतात.
आसनातला सगळ्यात चांगला प्रकार त्यांनी जो सांगितलाय त्याला सुखासन म्हटलं आहे. सुखासन म्हणजे ज्यात तुम्हाला कुठल्याही वेदना होता तुम्ही सहज बसू शकता, असं ते सुखासन आहे. संप्रेक्ष नासिकाग्रम स्वम, अशा रीतीने आसनावर डोळे मिटून बसल्यानंतर जिथून आपली नासिका सुरू होते, जिथून आपली नासिका सुरू होते त्या दोन भुवयांच्या भागात आपले लक्ष, त्याला भ्रूमध्य म्हटलंय, इथे स्थिर करायचं. हा आसनाचा महत्वाचा भाग आहे. नासिकाग्र म्हणजे नक्की कोणता भाग? त्याच्यात दोन धारणा आहेत. एक आहे तर म्हणजे नासिकाग्र म्हणजे भ्रूमध्याचा भाग, डोळे मिटून इथे लक्ष केंद्रित करणं जास्त सोयीस्कर असतं. अष्टांग योगाच्या पद्धतीने ध्यान करणारे साधक डोळे मिटून भ्रूमध्यामध्ये लक्ष ठेवून ध्यानाचा प्रारंभ करतात. दोन भुवयांच्या मध्येपेक्षा ते वर असतं थोडं किंचित, त्याला भ्रूमध्य म्हटलंय. म्हणजे कपाळापासून थोडं खाली आणि दोन भुवयांच्या मधून मधलं अंतर जे येईल ते असं. तर गीतेच्या 5व्या अध्यायाच्या शेवटी सुद्धा स्पर्शान कृत्वा बहिर्भूयांश चक्षुचैवांतरे भ्रुवोः यामध्ये ध्यानाविषयी सांगितलंय. त्यात लक्ष ठेवण्याचं स्थान भ्रूमध्य हेच सांगितलंय. 8व्या अध्यायामध्ये सुद्धा योगित प्रयाण काळी म्हणजे शरीर सोडून जाताना भ्रूमध्यामध्ये म्हणजे अवधान ठेवून तिथे प्राण खेचून ठेवतो असं म्हटलेलं आहे. याचं विवरण स्वतंत्रपणे नंतर करावं लागेल. पण अवधान केंद्रित करताना नासिका जिथून सुरू होतो त्याला भ्रूमध्य म्हणतात. नासिकाग्री लक्ष ठेवणे याचा दुसरा अर्थ घेतात लोक ते नाकाच्या शेंड्याशी. ते कसं करतात तर अर्धोन्मिलित म्हणजे किंचित अर्धवट उघडलेले डोळे, त्या डोळ्यांनी लक्ष ठेवून बघणं कुठे तर नाकाच्या टोकाशी. हठयोगिक अशा पद्धतीने ध्यान धारणा करतात. असे करणे सुरुवातीला जरी ताणाचं असतं, अर्धोन्मिलित नेत्रांनी अंतर्भग्नता साधण्यासाठी त्यातून दिसणाऱ्या थोड्या बाह्य दृष्ट्यांकडे दुर्लक्ष करत राहणं यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतात. आणि डोळे पूर्ण बंद केले तर मग झोप लागण्याची पण भीती असते. म्हणून दृश्यापासून दूर होण्यासाठी तुम्ही अर्धोन्मिलित डोळे ठेवा किंवा मग भ्रूमध्यावर लक्ष केंद्रित करा. कपाळाच्या मध्यापासून डोक्याच्या वरच्या भागापर्यंत जिथे टाळू असते तिथपर्यंतचा जो आंतरिक भाग आहे त्यात लक्ष केंद्रित करावं. असं लक्ष केंद्रित करताना भ्रूमध्याशी किंवा टाळूशी सूक्ष्मपणे अथवा स्पष्टपणे तुम्हाला स्पंदन जाणवतात. हा सर्व भाग किंचित जड झाल्यासारखा वाटतो. स्पंदनयुक्त म्हणजे चार्ज झालाय, जसं बॅटरी चार्ज होते असा कित्येक साधकांना अनुभव येतो. याचा अर्थ सर्वांनाच तो येतो असं होत नाही, किंवा तसं व्हायलाच पाहिजे असंही होत नाही. व्यक्तिपरत्व ते वेगवेगळं असू शकतं. भ्रूमध्यापाशी किंवा तिथून पुढे टाळूपाशी जी संवेदनाशील केंद्र आहेत त्यात जाणीवेचं केंद्र निश्चितपणे कुठे आहे हे त्या भागात अवधान केंद्रित करून ध्यान करता करता स्पष्ट होत जातो. म्हणजे तुमचं तुम्हाला आकलन होतं. रमण महर्षींच्या प्रबोधनानुसार आध्यात्मिक हृदय हे स्थान शरीरात छातीपाशी मध्यापासून थोडं उजव्या बाजूला आहे. हृदयात लक्ष केंद्रित करणं म्हणजे तिथे लक्ष लक्ष केंद्रित करणं असं त्यांनी सांगितलंय. त्या बाबतीत त्यांनी सांगितलं की मी म्हटल्यानंतर माणूस नकळत आपला हात या भागावर ठेवतो, तिथेच मीच्या अस्तित्वाच्या जाणीवेचं केंद्र आहे. गीतेत मात्र नासिकाग्राच्या स्थानी अवधान केंद्रित करण्यास सांगितलेलं आहे. हे नासिकाग्राविषयी अर्थसंबंधी विषयी सांगितलेलं आहे की एकदा गुरुदेव रानडेंकडे दृष्टी नासिकाग्रे ठेवायची म्हणजे कुठे असं त्यांना विचारलं होतं. तर नाकाच्या शेंड्यांशी किंवा भ्रूमध्याशी किंवा जिथून नासिका सुरू होते त्या स्थानी ठेवायची अशी दोन्ही मत आहेत, तेही त्यांना सांगितलं. बाह्य गोष्टीवरून लक्ष काढून अंतरात स्थिर करण्याच्या दृष्टीने पाहता दोन्हीही स्थाने उपयुक्त आहेत, पण याला महत्व देत राहण्यापेक्षा आपली दृष्टी आध्यात्मिक जाणीवेच्या केंद्रावर ठेवली पाहिजे असं त्यांनी सांगितलं. अशा रीतीने लक्ष नासिकाग्रे केंद्रित केल्यावर कोणतेही दिशेकडे पाहू नये असं आपल्याला सांगितलेलं आहे. आत्मस्वरूपी अवधान ठेवून राहायचं आहे. वेगळ्या शब्दात सांगायचं तर कोणत्याच दिशेकडे पाहू नये या अर्थाचा दिशाश्चानवलोकयन या पदातून सूत्रमय पद्धतीने सांगितलेला आहे.
पुढल्या श्लोकाकडे जाऊया. प्रशांतात्मा विगतभिर्ब्रह्मचारी व्रते स्थितः मन संयममच्चित्तो युक्त आसीत मत्परः. ज्याचे अंतःकरण शांत आहे, जो भयरहित आहे, जो ब्रह्मचारी व्रतात स्थिर आहे, सावधान ध्यान योगाच्या मनाचा संयम करून माझ्यात चित्त लावून मतपरायण होऊन बसावं असं सांगितलेलं आहे. मन आवरुनी नित्य अंतरी माझे अनुसंधान राखुनी भावे मत्पर भावे योग साधके जाण असं भावार्थ गीता सांगते. प्रशांत आत्मापासून मत्पर पर्यंत जी विविध पद आली आहेत ती योग ज्ञानात परिपूर्णता प्राप्त झालेल्या व्यक्तीची सहज लक्षणं आहेत. साधकाने कोणकोणत्या गोष्टीवर सावधपणे लक्ष ठेवून योग पूर्णता करायचं आहे ते सांगितलंय. त्या दृष्टीने ते या लक्षणांकडे पाहिलं पाहिजे. योग ज्ञानपूर्ण पुरुषाची लक्षणं यापूर्वीच या अध्यायात 7 ते 9 या श्लोकापासून म्हणजे जितात्मनापासून समबुद्धी विशिष्यतेपर्यंत सांगून झालेली आहे. त्यातही जितात्मनानंतर प्रशांतस्य हे पद आलं आहे. योग ज्ञानाची परिपूर्णता पावलेल्या सिद्ध पुरुषाचं लक्षण म्हणून ते आहे. इथे ते साधक प्रयत्न लक्षण या स्वरूपात आपण पाहत आहोत. प्रशांतात्मा, प्रशांतात्मा म्हणजे प्रकर्षाने शांत अंतःकरण असलेला, म्हणजे अतिशय शांत, कितीही काही हो तरीही तो शांतच राहतो. तो ही योग साधकाच्या प्रयत्नाची दिशा आहे हे आपण पाहिले आहे. साधारण शांतीपेक्षा प्रशांत ही सूक्ष्म आणि अवघड अशी अवस्था आहे. दैनंदिन व्यवहारातलं राग द्वेष हे असंच हवं हे असं नको यापासून हे अंतःकरण जेव्हा कमी होत जातं त्या प्रमाणात ती व्यक्ती शांत होत असते. साधकाच्या मनात प्रतिक्रिया उठतातच. प्रयत्नपूर्वक त्या सौम्य करता येतात. हे मानसिक प्रयत्न शारीरिक प्रयत्नांपेक्षा जास्त सूक्ष्म आणि जास्त अवघड असतात. बरोबर आहे ना. कोणी आपल्यावर जर खूप चिडत असेल, कोणी आपल्याला खूप बोलत असेल, त्यावेळेला शांत राहणं हे खरोखर अवघड असतं. पण जेव्हा तुम्ही खूप प्रयत्न करता त्यावेळेला तुम्ही तसं राहू शकता हे इथे सांगितलंय. एका बाजूला ईश्वर स्मरणावर अथवा आत्मस्फुरणावर चित्त ठेवण्याचा प्रयत्न करणं हे प्राप्त परिस्थितीत शांत राहण्यासाठी योग्य मानसिक वातावरण निर्माण करतं आणि मनाला शांत राहण्याचं बळ देतं. एकदा स्वामी वरदानंद भारती जे होते त्यांच्याकडे एका पारमार्थिक वृत्तीच्या साधिका आल्या. रागद्वेष कमी झाल्यासंबंधी त्या बोलत होत्या. तेव्हा स्वामींनी त्यांना विचारलं की समजा तुमचा मुलगा आणि सून बाहेर जातात आहे आणि तुम्हाला काहीही न सांगता गेले तर तुमच्या मनाची शांती टिकेल का हो? आता उत्तर सगळ्यांना माहितीच आहे त्याचं. तर दैनंदिन व्यवहारात हे हवे नको पण सहजपणा असतो. ते रागद्वेष स्वरूपातील अंतःकरणात वास करत असतं. शांती जाण्याचं हे कारण आहे आणि या प्रतिक्रिया सौम्य करणं हे शांती मिळवण्याचं साधन आहे. ईश्वराचं वा स्वरूपाचं अनुसंधान राखणं आणि रागद्वेषांना कमी करत जाणं हा प्रशांतीकडे जाण्याचा मार्ग आहे. ध्यानावस्थेत काय होतं तर चित्तात वृत्ती नसल्यामुळे शांतपणा चित्ताला जाणवतो. ती शांतीची जाणीव ही शांत झाली अशी जी अवस्था आहे ती प्रशांती. अशा योग्याचे चित्त त्या काळामध्ये आत्मस्वरूपाशी पूर्णपणे तदाकार होऊन गेलेलं असतं. प्रशांतात्मा या शब्दामध्ये व्यवहार काळात राखायची शांती आणि योग अवस्थेतील निवृत्तिक अवस्थेतील शांती या दोन्हीही अंतर्भूत आहेत. विगत भी, ज्याचे भय विगत म्हणजे निघून गेले आहे असा. परमात्मा प्राप्तीसाठी साधना पूरक आणि शुद्ध आचरण असलं पाहिजे. बुद्धी सात्विक त्यामध्ये होत असते. गीतेत पुढे 18व्या अध्यायात पण सांगितलंय की कशाचे भय बाळगावे आणि कशापासून निर्भय असावं याचा विवेक अशा सात्विक बुद्धीत निर्माण होतो. जसं जसं चित्त आत्मस्वरूपाशी जोडलं जातं ना तस तशी त्याची स्थिती आत्मज्ञानमय होते. जशी मी आत्मस्वरूप आहे या अवस्थेची भूमिका दृढ होत जाते तस तसं चित्त अधिकाधिक दैवी गुणसंपन्न होत जाते. विवेकानंद स्वामी परिव्राजक अवस्थेत असताना म्हैसूरचे अधिपती महाराज चामराजेंद्र वाडियार यांच्या राजभवनात अतिथी म्हणून काही दिवस राहिले होते. महाराजांच्या हातून कार्यात थोडाफार क्रमात घडतला तर स्वामी विवेकानंद त्यांच्यावर सरळपणे टीकेचा भडीमार करत असत.
खरं आपल्याला याच्यावर विश्वास बसत नाही, कारण ते स्वामी होते त्यामुळे ते शांत होते. पण ते का ते नंतर कळेल. ते एका प्रसंगी स्वामींनी अशीच टीका केल्यावर महाराज कृत्रिम कोप दाखवत म्हणाले, म्हैसूरचे महाराज, की स्वामीजी, मी एक केवढा तरी मोठा राजा आहे, आपण माझ्याशी भिवून वागणं उचित नाहीतर आपल्या प्रत्यक्ष प्राणावरही बेतणं अशक्य नाहीये. त्यावर स्वामीजी गंभीरपणे म्हणाले, आपल्या विसंगत वागणुकीचं आणि बोलण्याचं समर्थन करण्यासाठी कितीतरी सभासद आपल्या सरकारमध्ये आहेत. मी या यत्कश्चित जड देहाचं अनिष्ट होण्याच्या भयाने सत्याचा त्याग करावा असं तुमचं म्हणणं आहे काय? ही निर्भयता आत्मस्वरूप स्थिती प्राप्त झालेल्या संन्याशाची होते. म्हणजे खरं तर त्या राजाने म्हटलं होतं की तुम्ही मला घाबरत नाही म्हणजे मी तुम्हाला काहीही शिक्षा देऊ शकतो. म्हणजे त्यांनी प्राणावरही बेतण्याची शक्यता इथपर्यंत त्यांनी स्वामींना म्हटलं होतं. म्हणजे बघा किती की जीवाची भीती असताना स्वामी म्हणतात की नाही, मी कष्टी जडदेहाचं ते मनात ठेवत नाही. जे करायचं ते तुम्ही करा, पण मी तुमच्या चुका ज्या आहेत त्या सांगणारच. ही निर्भयता आत्मस्वरूप स्थिती प्राप्त झालेल्या संन्याशाची होती, ज्याला योग मार्गे नाही छिन्नंती शस्त्राणी असा आत्मतत्व स्वरूपाचं ज्ञान झालंय, तो सहजच विगत भी असतो. या मार्गावर असणाऱ्या साधकासाठी आपल्या आत्मस्वरूपाचं अनुसंधान दृढ करणं, सत्वशील बुद्धीतून प्राप्त करणं, विवेकाने ज्यापासून भय आहे त्या गोष्टींपासून लांब राहणं असं आहे. जसजशी देहबुद्धी कमी होत जाते तसं तसं भय पण कमी होत जातं. आणि अशा व्यक्तीच्या अंतःकरणामध्ये भयरहितता या दैवी गुणाचा विकास होत जातो. ही गोष्ट भावनाबळाने प्राप्त होते. एकदा गोंदवलेकर महाराजांकडे 80 वर्षाचे भाऊसाहेब केतकर महाराज आले होते. तेव्हा परमपूज्य बेलसरे महाराजांनी त्याला विचारलं की भाऊसाहेब, तुम्हाला भय वाटत नाही का? त्यावर ते म्हणाले, अहो, मी आलो महाराजांकडून, जाणारे महाराजांजवळ आहे, मग ते भय कशाचं? आणि गेलो तरी कोण? भय जे मला नेणार आहेत तेही महाराजच आहेत की. अशी ही स्टेप आपल्या आयुष्यात आली पाहिजे. मी भगवंताचा आहे आणि सद्गुरूंचा आहे या दृढ भावनेने ध्यान योग साधनेतून प्राप्त झालेल्या आत्मस्वरूपाच्या ज्ञानाने विगतभी म्हणजे भयरहित अवस्था प्राप्त होते. जी व्यक्ती विवेकाने धर्माचे योग्य पालन करते आणि जीवनात यथायोग्य वर्णन करते ती भयरहित असते. ब्रह्मचारी व्रते स्थित. ब्रह्मचर्य या पदामागे अनेक धारणा आणि अर्थ आहेत. ब्रह्मचर्य या शब्दाची फोड केलं तर ब्रह्मचर्या करणं हा त्याचा एक अर्थ आहे. तसे पाहता हे सर्व ब्रह्मच आहे, त्यामुळे प्रत्येक जण ब्रह्मामध्ये समाविष्ट असतो. सर्व जीवन व्यवहार करत असताना अंतरात ब्रह्मचिंतन असणं असा याचा एक अर्थ होतो. ब्रह्मस्वरूपाच्या म्हणजेच आत्मस्वरूपाच्या चिंतनामध्ये राहणं असा अर्थ केल्यास ब्रह्मचिंतन या शब्दातील दुर्बोधता कमी होते. आत्मस्वरूपाचं चिंतन हे ध्यानकाली आणि व्यवहार काळी चालू ठेवणं हा याचा योग्य आणि व्यवहार्य अर्थ आहे. ब्रह्मचर्य व्रत हे 8व्या वर्षी मुंज झाल्यापासून सुरू होत असतं. पूर्वीच्या काळी मुंज झाल्यावर मुले गुरुगृही जात असत. तिथे वेदाध्ययन होत असे, इतर अनेक गोष्टींचं शिक्षण मिळत असे. विवाह होऊन गृहस्थाश्रमात प्रवेश करेपर्यंत अध्ययन, उपासना, ब्रह्मचर्य व्रताचं पालन हे सगळं करावं लागत असे. ब्रह्मचर्य व्रत म्हणजे स्त्री पुरुष शरीर संबंध प्रत्यक्ष होऊ न देणं आणि तत्संबंधीचे कामनात्मक विचारही न येऊ देणं. उपभोगाची भूमिका बदलून निर्वाहापुरतं विषयांचं सेवन करणं आणि ईश्वर स्वरूपाच्या व आत्मस्वरूपाच्या चिंतनात मन ठेवणं ही स्थिती प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न म्हणजे ब्रह्मचर्य व्रत आहे. मनसंयम, मनाचं संयमन याचा अर्थ मनामध्ये उठणाऱ्या वृत्तींचं संयमन. शरीराच्या आवश्यकता, प्राप्त परिस्थिती, मनावर पूर्वापार होत चाललेले संस्कार यानुसार विविध मनोवृत्ती निर्माण होतात. त्यातील अयोग्य, अधर्म्य, वासनात्मक वृत्ती कोणत्या आहेत हे आपल्याला स्वतःलाच विवेक शक्तीने कळत असतं. या प्रकारच्या वृत्तींना फोफावू न देणं, त्यांच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करणं किंवा विवेक बलाने त्या दूर करणं या आत्मयोग ज्ञानाला पूरक अशा वृत्तींची जोपासना करणं म्हणजेच मनाच्या संयमनाचं स्वरूप आहे.
मच्चित्त मत्परः. मच्चित्त म्हणजे मज परमात्म्याच्या ठिकाणी भक्ती भावनेने चित्त ठेवून असणारा, आणि मत्परः म्हणजे परमात्माच परमध्येय आणि परम आश्रयस्थान आहे अशी चित्ताची ठेवण असणारा. थोडक्यात म्हणजे काय, तर देवामध्ये मन ठेवणं आणि देवाचा आश्रय किंवा आधार घेणं हा भक्ती भावनेचा मार्ग आहे. आणि हा साधनेच्या सर्व प्रयत्नांना मोठं बळ देतो. स्वामी स्वरूपानंदांच्या एका अभंगाची सुरुवात इथे अशी आहे की, जेथे जेथे माझे हिंडेल हे मन, तुझेची दर्शन तेथे होवो. यात ईश्वराठाई प्रार्थना आहे, त्याचा आधार घेणं आहे, आणि त्याबरोबरच नकळत होणारं मनाचं संयमन आहे. रामकृष्ण म्हणत असत की, विवेक विचार हा पुरुष आहे, तो घराच्या दिवाणखान्यापर्यंत जाऊन तिथे बसतो, पण भक्ती ही स्त्री आहे, त्यामुळे ती मनाच्या आतल्या भागात अगदी स्वयंपाक घरापर्यंत जाऊ शकते. जिथे वृत्तींचा स्वयंपाक होतो तिथे जाऊन ही भक्ती भावना काम करीत असते. किती छान सांगितलंय पहा. सर्व काळ माझे चित्ती हेची खंती राहिली, बैसले ते रूप डोळा वेळो वेळा आठवे. व्यवहाराची सरली माता अखंडित अनुसंधान, तुका म्हणे वेध झाला अंगी आला श्रीरंग. अशा रीतीने ईश्वराच्या अनुसंधानाचा प्रयत्न करण्यात चित्त हळूहळू स्वतःहून ईश्वरात राहू लागतं. या स्थितीलाच मच्चित्त असं म्हटलं आहे. आणि मत्परम मध्ये थोडा वेगळा भाव आहे की, मी देवाचा आहे, तोच मला सांभाळतो, तोच माझे आश्रयस्थान आहे, आणि माझे परम गंतव्य स्थान म्हणजे मला जिथे पोचायचं आहे ती एकरूपतेची अवस्था म्हणजे त्याच्याशीच होणारा चित्ताचा योग आहे. अशा रीतीने चित्ताचा आधार आणि परमध्येय परमात्माच असणं हे तत्पर होणं आहे. इथे स्वतः श्री भगवानच सांगत असल्यामुळे तत्पर न म्हणता मतपर असे म्हटलेलं आहे. रामकृष्ण एकदा नित्याप्रमाणे दैवी भाववेशात बसले होते. अध्यात्मातील एक जाणकार व्यक्ती त्यावेळेस तिथे आली आणि त्यांना पाहून म्हणाले, अरे बापरे, यांच्याकडे बघून तर भूतानी यांना पकडून ठेवलंय की काय असं वाटायचं आहे. म्हणजे इतकं ते युक्त आसित चित्त परमात्म्याशी युक्त करून राहिलेले होते. आत्मतत्वाचं अनुसंधान या भूमिकेतून या पदाकडे पाहायचं झाल्यास निसर्गदत्त महाराज प्रतिपादन करत त्यानुसार आपल्या अस्तित्वाची जाणीव म्हणजेच देव किंवा ईश्वर असं समजावं. अंतःकरण ईश्वरामध्ये विलीन करून सतत योगयुक्त राहण्याचा उपदेश व आदेश या श्लोकात दिलेला आहे. यात योग प्रक्रियेने युक्त करणं हे तर प्राधान्य आहेच, पण ते भक्ती सहित असावं हा अभिप्राय इथे व्यक्त करत आहे. आता पुढच्या श्लोकाकडे जाऊया. युंजन्नेवं सदात्मानै योगी नियतमानसः शांती निर्वाण परमां मत्संस्थामध्ये गच्छति. वश केलेल्या मनाचा योगी मन अशा प्रकारे सदा परमात्म्यात मन लावून माझ्यात सम्यक स्थिती असणारी निर्वाण परमा शांती आहे असं आहे. युंजन एव सदा आत्मानं योगी नियत मानसहा. एव म्हणजे अशा रीतीने म्हणजे मागील 5 श्लोकांमध्ये वर्णन केलेल्या गोष्टी सांभाळून मनाचं किंवा मनात उठणाऱ्या वृत्तींचं नियमन केल्यास, आणि सदा म्हणजे योग प्रक्रियेने चित्ताला सतत आत्मस्वरूपाशी युक्त ठेवणारा योगी. आता हे वाचले की मनात विचार येतो की सतत ध्यान करत राहायचं का, म्हणजे आम्हाला संसार प्राप्त कर्तव्य कर्म हे करायचं नाहीये का, ते सोडून द्यायचं आहे का. तर असं नाही, असं सतत ध्यान करणं शक्य नाही, आणि गीता अशा अव्यवहार्य गोष्टी सांगत नाही. सदा या शब्दाचा पहिला अर्थ असा आहे की नित्य म्हणजे रोज ध्यान प्रक्रिया करावी, त्यात खंड पडू देऊ नये. आपल्या एकूण परिस्थितीनुसार किती योग्य वेळ आहे, कोणतं योग्य स्थान आहे, किती वेळ ध्यान करायचं हे ज्याचं त्याने ठरवायचं आहे. 10 मिनिटांपासून सुरुवात करून तो काळ आपली परिस्थिती क्षमता यानुसार जमेल तेवढा वाढवत न्यावा. हळूहळू पाहून ते 1-1.5 तासाची बैठक साध्य करण्याचा प्रयत्न करावा. ज्यांना पुरेसा वेळ आहे असे साधक प्रयत्नपूर्वक वेळ वाढवत 3 तासांची ध्यानाची बैठक सुद्धा साधू शकतात.
पण हे किती असावं तर हे व्यक्तिपरत्वे अवलंबून आहे असं त्यांनी म्हटलं आहे. भगवान श्री रमण महर्षींनी पॉल ब्रंटन बरोबर झालेल्या संभाषणात असं स्पष्ट केलं होतं की जर तुम्ही 1-2 तास योग्य रीतीने ध्यान करत असाल तर तुम्हाला तुमच्या उद्योगधंद्याचा त्याग करण्याची जरुरी भासणार नाहीच. एकच विचार प्रवाह जणू काही विभागला जाऊन एक भाग स्वरूपाकडे, दुसरा भाग जगत व्यवहाराकडे अशी अवस्था आपोआप साध्य होईल. आणि अशी अवस्था सतत राहणं म्हणजे आत्मानुसंधानाच्या दृष्टीने सदा होय. सदा या पदातून ध्वनित होणारी आणखी एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायची म्हणजे आपल्याला ध्यानयोग साधायचा आहे. त्यासाठी ध्यानयोगाला पूरक असं जीवन मी जगेन ही निश्चयी मनोधारणा हवी. विवेक, संयम, आवड या तिघांच्या साह्याने ती राखली गेली पाहिजे. ध्यानकाल सोडून दिवसभराचा इतर काळ आपण योग साधनेला पूरक होईल अशाच पद्धतीने व्यतीत करायला हवा. त्यात योग वाङ्मयाचं वाचन आहे, चिंतन आहे, मनन आहे, यासह सर्वच प्रवृत्तींवर, कृतींवर सावधपणे नियंत्रण ठेवता आलं पाहिजे. आणि काळ व शक्तीचा अपव्यय न करता हे सगळं तुम्हाला साधायचं आहे. यासाठी ध्यान आणि व्यवहार काळ या दोन्ही संबंधी म्हणजे योगी नियत मानसहा असं म्हटलेलं आहे. चित्त सदा आत्मस्वरूपाशी जोडत राहणं याला वर सांगितलेल्या 2 गोष्टींबरोबरच नित्य विशिष्ट काळ ध्यान योग साधना करणं, तिला पूरक जीवन आचरणं, याबरोबर तिसरी गोष्ट सांगायची आहे ती म्हणजे ध्यान योग प्रक्रियेचा सूक्ष्म भाग समजून घेतल्यानंतर चित्ताचं अवधान ध्यानकाली किंवा इतरही व्यवहारकाळी स्वरूपावर ठेवण्याचा प्रयत्न करणं. शांती निर्वाण परमाम मत संस्थाम अधिगच्छती. अशा प्रकारे सतत योगयुक्त होऊन राहण्याचा प्रयत्न करणारा योगी अधिकाधिक शांत होत जातो. ध्यानकालात वृत्तीशून्य अवस्थेमध्ये चित्त आत्मतत्वाशी युक्त करून राहिलेल्या काळात तो शांत असतो. पण मग व्यवहार काळातही शांत राहणं हा त्याचा आपोआप स्वभाव बनून जातो. ध्यानाची अवस्था जसजशी गाढ होत जाते तशी वृत्तीरहितता आणि चित्त अस्तित्वाच्या जाणीवेशी युक्त होऊन राहिलेल्या अशी अवस्था अधिकाधिक काळ टिकत जाते आणि अधूनमधून थोडा व्यत्यय आला तरी ती पुन्हा पुन्हा प्राप्त होत जाते. चित्त गाढपणे आत्मतत्वाशी युक्त होऊन राहतं. चित्त समाहित झाल्याचा, विराम पावल्याचा तो अनुभव त्याला पुन्हा पुन्हा येतो. निर्वाणाची शांती ही पराकोटीची शांती असते. या बाबतीत अनेक संतांच्या जीवन चरित्रांमधून त्यांच्या शांतीचे कित्येक प्रसंग आले आहेत. एकनाथ महाराज किती शांत होते याच्याविषयी सगळ्यांना माहिती आहे. ती सर्व ख्यात होती त्यांची. महाराजांच्या घराजवळ एक कुटाळ कंपू असायचा. एकदा एक गरीब ब्राह्मण आर्थिक मदत पाहिजे होती म्हणून तो महाराजांच्या दातृत्वाची कीर्ती ऐकून त्यांच्या घराकडे निघाला. आता निघाला तो नेमका त्या कुटाळ कंपूच्या समोर आला. झालं, त्यांनी त्या ब्राह्मणाला सांगितलं की तू जर एकनाथ महाराजांना राग आणून दाखवला तर आम्ही तुला तू म्हणशील तेवढे पैसे देऊ. आता तो गरीब ब्राह्मण होता, तो पैशाच्या मदतीसाठीच महाराजांकडे चालला होता. त्याला असं वाटलं महाराजांकडून पण पैसे मिळतील आणि समजा महाराजांना राग आणला तर हे लोक पण पैसे देतील. म्हणून त्या महाराज तुका एकनाथ महाराजांकडे गेले. त्यांना राग येण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले पण महाराज असते ते शांतच होते. महाराजांना विनंती करून त्याला आपल्या शेजारी जेवायला बसवलं. महाराजांच्या पत्नी गिरिजाबाई वाकून अन्न वाढत होत्या. त्या ब्राह्मणाने एकनाथ महाराजांना राग यावा यासाठी वाढायला वाकलेल्या गिरिजाबाईंच्या पाठीवर उडी मारली. त्याला वाटलं आता तर नक्की त्या चिडतीलच. तेव्हा महाराज शांतपणे गिरिजाबाईंना एवढेच म्हणाले, सांभाळ हो, बाळ पडेल बरं का. त्यावर गिरिजाबाई म्हणाला, काळजी करू नका, आपल्या मुलाला पाठीवर घेऊन वाढण्याची सवय आहे हो मला, याला देखील मी पडू देणार नाही. त्या दोघांची शांती पाहून ब्राह्मणाच्या डोळ्यात पाणी आलं. त्याने तो तसा का वागला याचं कारण सांगितलं. महाराज म्हणले, काही काळजी करू नका बरं आणि मनातही काही ठेवू नका. असे म्हणून जेवायला घालून सत्कारपूर्वक त्याला हवे होते ते द्रव्य देऊन महाराजांनी त्यांचा निरोप घेतला. संतांच्या जीवनातले असे अत्यंत शांतीचे प्रसंग केवळ त्यांच्या विवेक शक्तीमुळे निर्माण झालेले आहेत
असे समजता कामा नये. एकनाथ महाराज सद्गुरु जनार्दन स्वामींकडे राहून योगात परिपूर्णता पावले होते. त्यामुळे त्यांनी ती शांती विकसित केली होती. हे लक्षात घेतलं पाहिजे. आत्मज्ञानाच्या उंच पातळीवर जात असताना चित्तात ही परमशांती विकसित होत जाते. ज्ञानाच्या स्थितीत ते या श्लोकात वर्णन केल्याप्रमाणे निर्वाण परमाम या चरम अवस्थेपर्यंत जाते. योगज्ञानी पुरुषाचं चित्त परमशांत स्वरूप परमात्माशी तदाकार होतं. तेव्हा सहजच ही शांती त्याच्या चित्तामध्ये वास करते. इथे श्री भगवंत आपल्या परमात्मा स्वरूपाला अनुलक्षून सांगत आहेत, माझ्या ठिकाणी असलेली म्हणजे मत संस्थान निर्वाणाची शांती तो प्राप्त करून घेतो. पुढच्या श्लोकाकडे जाऊया. नात्यश्नतस्तु योगोऽस्ति नैचैकान्तमनश्नतः न चाति स्वप्नशीलस्य जाग्रतो नैव चार्जुन. हे अर्जुना, हा योग तर अतिशय खाणाऱ्यालाही साध्य होत नाही आणि मुळीच न खाणाऱ्यालाही साध्य होत नाही. तसेच अतिशय झोपणाऱ्यालाही साधत नाही किंवा मुळीच न झोपणाऱ्यालाही तो सिद्ध होत नाही. बघा, आतापर्यंत आसन कसं असावं, मन कसं असावं हे सगळं सांगितलं. आता पुढे ते कुठे आलेले आहेत, तर तुम्ही काय खावं प्यावं किंवा कसं आहे त्याच्यात सांगितलंय. एकांत पवित्र स्थान असावं सांगितलं, एकाग्र मन असावं, चित्त इंद्रिया क्रियांचं संयमन, शांतपणा, भयरहितता, ब्रह्मचर्यवत, ईश्वरयुक्त चित्त ठेवणं, त्याचा आधार घेणं, सतत आत्मस्वरूपाशी युक्त होत राहणं, असं सांगितल्यानंतर सांगितलं की परमशांतीची प्राप्ती होते. आता सगळं सांगितल्यानंतर ते म्हणतात आहे की नात्यश्नतुस्तु योगोस्ति न चैकांत मनश्नता. अति खाणाऱ्याला किंवा कमी अथवा मुळीच न खाणाऱ्याला योग सिद्ध होतो का, तर होत नाही. तर काही व्यक्तींना काय असते, खूप खाण्याची आवड असते आणि काहींना अजिबात काही न खाण्याची असते. काही खाणाऱ्यांच्या आवडीसाठी त्यांनी एकदा सांगितलं की पूर्वीच्या काळी म्हणजे ज्या माझ्यापेक्षा जास्त वयस्कर असते त्या लोकांना माहिती असेल की पूर्वी लग्नाच्या पंक्तीमध्ये पैजा लागत असत, कोण किती गुलाबजाम खाईल, कोण किती जिलबी खाईल वगैरे असं. तर एकदा असं एका ठिकाणी चालू होतं आणि यजमानाने विचारलं की 50 गुलाबजाम जो कोणी खाऊन दाखवेल त्याला मी तो म्हणेल तेवढं बक्षीस देईल. त्यातला एक जण म्हणाला की ठीक आहे, मी जरा बाहेर जाऊन येतो आणि मग सांगतो. तो मनुष्य बाहेर गेला. एक 15-20 मिनिटात तो परत आला आणि त्याने सांगितलं की ठीक आहे, मी 50 गुलाबजाम खाईन, मला तुम्ही इतके इतके रुपये द्याल. तर ते म्हणाले ठीक आहे. मग त्यांनी त्याला 50 गुलाबजाम मोजून दिले. त्याने ते पूर्ण खाल्ले. मग त्याने विचारलं की तू बाहेर जाऊन काय करून आला बाबा. उत्तर आहे का, त्याने सांगितलं की अहो, मी समोरच्या हलवयाकडे गेलो, त्याच्या दुकानात 50 गुलाबजाम खाता येतात का ते मी बघितलं, ते मी खाऊ शकलो आणि म्हणून मग इथे येऊन मी पुन्हा 50 गुलाबजाम खाल्ले. किती अतिरेक. आवश्यकतेपेक्षा जास्त खाणाऱ्या व्यक्तींना त्या खाण्यातून जडपणा येतो. हा शारीरिक जडपणा मनबुद्धीवर जडपणा निर्माण करतो. ध्यान योगामध्ये बुद्धीची अत्यंत सजगता लागते, कारण सूक्ष्म अशा आत्मस्वरूपावर अवधान केंद्रित करायचं असतं. ते या जडपणामुळे केंद्रित करता येत नाही. जास्त खाल्लेल्या अन्नातून तमोगुण वाढतो. सुस्तपणा, जडपणा, अवधान न राहणं हे सगळे त्याचे परिणाम आहेत. अशा जास्त खाणाऱ्या व्यक्ती इतर काम किंवा विविध व्यवहार नीट करू शकतात, पण सूक्ष्म गोष्टींवर मन केंद्रित करू शकत नाही, असं गीता इथे आपल्याला सांगतो. बरं, हे जर जास्त खाणाऱ्यांचं झालं, मग कमी खाणाऱ्यांचं काय, तर कमी खाणाऱ्या व्यक्तींच्या बाबतीत तिची बौद्धिक सजगता राहिली तरी एकाच बैठकीत जास्त वेळ बसण्याचं सामर्थ्य तिथे कमी पडतं आणि त्यातूनही मन आत्मतत्वावर केंद्रित करण्याची सजगता कमी होत जाते. थोडक्यात काय, तर जास्तही नाही आणि कमी नाही, दोन्ही गोष्टीही सामर्थ्य कमी करतात. मग यासाठी आपणच आपलं खाण्याचं प्रमाण ठरवायचं आहे. चतुर्थी आहे म्हणून 21 मोदक खाऊन कोणी ध्यानाला बसलं तर त्याला ते जी गोड ध्यान लागेल, तर ते ध्यान गीतेला अभिप्रेत नाही. न च अति न च अतिस्वप्नशीलस्य जाग्रतो न एवच अर्जुन. जो अतिशय झोपतो किंवा अगदी कमी विश्रांती किंवा निद्रा घेतो किंवा घेतच नाही,
त्यालाही योग प्राप्त होत नाही. आहार आणि विश्रांतीची आवश्यकता आहे, त्याचा परस्पर संबंधही आहे. जी गोष्ट आहाराच्या बाबतीत आहे तीच सेम निद्रेच्या बाबतीत आहे. निद्रेलाही योग्य प्रमाण असलंच पाहिजे. आहार आणि निद्रा वाढवावी तितके वाढतात, पण मध्यान्ह योगात प्रगती करायची असेल तर तसं करू नये. निद्रा आहार आणि याच्या बाबतीतलं दुसरं टोक म्हणजे अत्यंत कमी किंवा जवळपास काहीच न खाणं असं आहे. आपल्याकडे काही वाङ्मयात असे उल्लेख आलेले पूर्वी की काहीच खात नव्हते, नुसत्या पानांवर राहायचे, वायू भक्षण करायचे, निद्रेला शरण जात नव्हते. पण अशा वाङ्मयाच्या चुकीच्या प्रेरणा घेऊन योग साधक जर खाणं किंवा झोप कमी किंवा नष्ट करू पाहत असेल तर त्याचं ध्यान लागणार नाही, पण त्याचा शरीरावरही अनिष्ट परिणाम होईल आणि तो योगयुक्त होण्याच्या ऐवजी याधिक तो होऊ शकेल. आपण पूर्वी पण बघत होतो का, म्हणजे जेव्हा आपण विद्यार्थी अवस्थेत होतो त्यावेळेला आपल्याला आई सुद्धा सांगायची, खूप खाऊ नको बरं, झोप येईल. आणि अगदी नाही खायचं म्हटलं तर, अगं काहीतरी खाऊन घे, त्याच्याशिवाय तुझं मन कसं लागेल. म्हणजे हे इतकं आपल्या संस्कारांमध्ये आलेलं होतं की ते नकळत मुलांना सांगितलं जात होतं. ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात, जो रसनेंद्रियांचा अंकिला, का निद्रेसी जीवे विकला, तो नाही येत म्हणितला अधिकारिया. जो जिभेच्या अंकित होऊन तिचे चोचले पुरवत राहतो किंवा जो झोपेच्या अधीन होतो तो योगाचा अधिकारी होत नाही. तसेच जो भूक तहान मारतो, शरीराचा आहार तोडतो, झोपेच्या वाटेला जात नाही, त्याचा बळकट अभिमान बाळगून त्या अहंकारात तो नाचतो, त्याचे शरीरही त्याच्या ताब्यात राहत नाही, मग त्याला योग कुठून येणार. थोडक्यात काय तर अतिशय विषय सेवन करणं किंवा विषय सेवनाला विरोध करणं किंवा ते संपूर्णपणे थांबवण्याचा प्रयत्न करू नये, हे चुकीचे आहे. युक्ताहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखः. दुःखांचा नाश करणारा योग यथायोग्य आहार विहार करणाऱ्यांच्या कर्मात, यथायोग्य प्रयत्न करणाऱ्यांचा, यथायोग्य झोपणाऱ्यांचा आणि जागणाऱ्यांचा सुद्धा होतो. युक्त आहार याचा अर्थ युक्ताहार विहारस्य, योग प्रक्रियेला योग्य होईल एवढ्या प्रमाणात आहार घेणं. अन्नाचे प्रमाण ज्याचे त्याने स्वतःच्या शरीराला समजून घेऊन ठरवायचंय, त्याचं मोजमाप काही इतरांनी तुम्हाला सांगायची गरज नाहीये. आणि हे गीतेला हेच अभिप्रेत आहे. गीतेने सूत्रबद्ध पद्धतीने युक्ताहार विहार असे म्हटलं आहे, त्याचं प्रमाण कुठेही दिलेलं नाही. इतरत्र मात्र काही ठिकाणी याचे प्रमाण दिले गेले. उदाहरणार्थ पोटाच्या एकूण क्षमतेच्या अर्धे म्हणजे 2/4 अन्न, 1/4 पाणी आणि 1/4 वायूच्या चलनासाठी मोकळं ठेवावं असं सांगितलंय. थोडक्यात म्हणजे पोटाच्या क्षमतेपेक्षा कमी खावं, पुरेसं पाणी प्यावं असं सांगितलंय. अन्नामध्ये सुद्धा पुरेसा भाग कोशिंबीर व तत्सम पदार्थ, ज्याला आजकाल सॅलड म्हणतात. अन्न ग्रहणाच्या बाबतीत 3 गोष्टी सांभाळणं आवश्यक आहे. अन्नाच्या प्रमाणाबरोबरच त्याचे प्रकार आणि अन्न ग्रहणाची पद्धत हेही सांभाळणं आवश्यक असतं. कोणत्या प्रकारचं अन्न खावं, तर गीतेत सांगितलंय की सात्विक, राजस आणि तामस असे अन्नाचे प्रकार आहे. सात्विक अन्न रसयुक्त, स्निग्ध, स्थिर, अंतःकरण प्रसन्न करणारं असं असतं. आयुष्य बुद्धीतील सत्वशीलता, बल, आरोग्य, सुख आणि प्रीती वाढवणार असतं. असं अन्नही योग्य प्रमाणात सेवन करावं. या उलट तीव्र चवींचे म्हणजे शुष्क, कोरडं, ज्याला राजस म्हणतो, अन्न फारसं खाऊ नये. तसंच शिळपाक, रसहीन, असात्विक अन्न खाऊ नये. राजस तामस प्रकारचे अन्न खाल्ले तर त्यातून मनाचे चंचलत्व, जडत्व निर्माण होतं आणि त्याने योगात वृत्तीचं नियंत्रण करणं कठीण होऊन जातं. अन्न ग्रहणाची पद्धत शांतपणे, प्रसन्नपणे ईश्वर स्मरणामध्ये अन्न ग्रहण करावं. पूर्वीच्या काही पंगत बसली ही श्लोक म्हणायची, त्यावेळेला सवय होती. उपभोग वृत्तीने अन्न ग्रहण करू नये, हे फार अवघड आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलं, अंगामध्ये बळ येणं, क्षुधा जाणं, जिभेचे मनोरथ पूर्ण करणं या उद्देशाने कधीही अन्न ग्रहण करू नये.
बहुतेक सर्वजण यासाठीच अन्न ग्रहण करीत असतात. हे उद्देश नसतील तर कोणत्या भूमिकेत अन्न ग्रहण करावं असा प्रश्न पडतो. त्याला म्हटलंय, त्यांनी एकाच उत्तरात सांगितलं आहे, उदरभरण नोहे जाणीचे यज्ञ कर्म. आपल्याला शक्य होईल तेवढं पवित्र भावाने अन्न ग्रहण करावं आणि त्यासाठी ईश्वराच्या स्मरणात अन्न ग्रहण करणं अतिउत्तम आहे. तुका म्हणे चवी आले जे का मिश्रित विठ्ठले, असं ते म्हणतात. आणि समर्थांनी किती सुंदर सांगितलंय बघा, घासा मागे घास घातला, अवकाश नाही चावयाला, अवघा बोकणा भरिला पुढे कैसे. अशा पद्धतीने अन्न ग्रहण करू नये. सावकाश या शब्दाचे दोन अर्थ होतात. आता नीट लक्ष देऊन ऐका. सावकाश या शब्दाचे दोन अर्थ होतात. स अवकाश म्हणजे, अवकाश म्हणजे स्पेस, पोटात थोडी जागा ठेवून, म्हणजे अर्धपोटी किंवा जे मगाशी सांगितलं त्यांनी तसं, अन्न, पाणी आणि थोडी रिकामी जागा असं. आणि दुसरा अर्थ म्हणजे हळूहळू नीट चावून खाणे. आपल्याकडे जेवणापूर्वी ताटाभोवती पाणी फिरवून हातात आचमनासाठी पाणी घेऊन तो मंत्र म्हणत असत. हे जल अमृताचं म्हणजे अमृतमय अन्नाचं अंथरुण आहे. ओम अमृतो पस्तराणपी स्वाहा. आणि अन्न ग्रहण संपल्यावर म्हणण्याचा मंत्राचा अर्थ आहे, हे जल अमृतमय अन्नाचं पांघरुण किंवा आच्छादन आहे. ओम अमृतोपी धानमपी स्वाहा. अशा रीतीने पवित्र भावनायुक्त शास्त्रीय पद्धतीने अन्न ग्रहण करावं असं त्यांनी सांगितलंय. आहाराचा व्यापक अर्थ त्यांनी सांगितला आहे, जया इंद्रियांचा जो विषय तो तदाहार निश्चय. आहार याचा अर्थ प्रत्येक इंद्रियाद्वारे घडत असलेले विषय सेवन. मग डोळ्यांचा आहार काय तर पाहणं, कानांचा आहार काय तर ऐकणं, त्वचेचा आहार आहे स्पर्श करणं, नाकाचा आहार आहे गंध घेणं. हे आहार देखील युक्त असलं पाहिजे. ते योग प्रक्रियेला अडचण निर्माण करणारे असू नयेत, तर योग प्रक्रियेला पूरक असतील. याविषयी एक छोटासा प्रसंग आहे, की अखंडानंद म्हणून एक जे होते त्यांच्याकडे स्वामी उडिया बाबा आले होते. देवीचे भक्त होते ते आणि योग साधने करत असत. त्यांनी सांगितलं की जवळजवळ ते काही अन्न ग्रहण करतच नाहीत. आठवडा आठवडा ते उपवास करतात. आपल्या स्वतःच्या अनुभूतींबद्दल ते सांगत होते की त्यांना देवीचं अद्भुत दर्शन होतं, देवी त्यांच्याशी बोलते आणि तिथून केवढा तरी आनंद त्यांना मिळतो म्हणून. महाराज त्यांना म्हणाले तरी सुद्धा की थोडस काहीतरी खा तुम्ही. ते म्हणाले नाही नाही, मी काही खाणार नाही. ते त्याच्या दर्शनाबद्दल काहीही बोलले नाहीत. आणि असं न खाऊन शरीराला विलक्षण त्रास देऊन शरीराची जी स्थिती होते त्याच्याशी मनाची स्थिती जोडली जाते. आणि मग कुठेतरी ऐकलेलं असतं किंवा काहीतरी कल्पना केलेल्या असतात, त्या गोष्टी प्रत्यक्ष घडतात आहे असं वाटू शकतं. गीतेने आहार सेवनाच्या बाबतीत दोन्ही टोकाचा अतिरेक करू नये असं सांगितलंय. या गोष्टीतनं एक कळलं का, की जेव्हा तुम्ही काहीच आहार घेत नाही आहे आणि त्यावेळेला तुमच्या शरीराची स्थिती ही मनाशी जोडली जाते, मग त्यावेळेला तुम्ही जे काही विचार करता ते खरं तर तुम्हाला त्या स्वप्नावस्थेत दिसत असतं. पण ती निद्रा पण पूर्ण नसते कारण पोटात अन्न नाहीये. तर तुम्हाला ते असं जाणवतं की ते प्रत्यक्ष घडतंय, पण ते प्रत्यक्ष घडत नसतं. आणि हे का होतं, तर अन्नाचा काहीही कण पोटात नसतो त्यामुळे. अन्नन्न निंद्यात, काहीतरी उपनिषदात भृगुवल्लीमध्ये अशी शिकवण आली आहे की अन्नाची कधी निंदा करू नये. बरेच वेळा कुठूनही काही खाऊन आलं की माणसं त्याबद्दल बोलत असतात, त्या ठिकाणी ठिकाणच्या पदार्थांवर टीका करतात. भावनात्मक भूमिकेतून पाहिलं तर अन्नावर म्हणजे प्राण धारण करणाऱ्या देवावरच आपण टीका करत असतो. म्हणून असं करू नये असं उपनिषदांनी सांगितलंय. या उलट खाल्लेल्या पदार्थांची अतिस्तुती प्रशंसा करणं हेही योग्य नाही असं त्यांनी म्हटलंय. का, तर याने अन्नाबद्दलची उपभोग प्रवृत्ती वाढत जाते. होतं ना, आपण कुठेतरी गेल्या, हो इतकी सुंदर तिथे कोथिंबिरीची वडी होती, मग प्रत्येक जण त्या स्टॉलवर जाऊन शोधणार कुठे कोथिंबीर वडी आहे, कुठे आहे. म्हणजे इच्छा जरी नसली तरी मन तिकडे उपभोगाकडे प्रवृत्त होत जातं. अन्न हे प्रसाद भावनेने ग्रहण करायचं असतं. त्याची निंदा किंवा अतिप्रशंसा दोन्हीही करू नयेत.
नाही तर ग्रहण करणाऱ्याच्या मनातील प्रसाद भावना नष्ट होते असं सांगितलंय. आणि हेच ज्ञानेंद्रियांनी त्यांच्या त्यांच्या विषयांशी होणाऱ्या संयोगाबाबत आणि कर्मेंद्रियांच्या कर्माबाबतही पाळायचं आहे, हेही आवर्जून सांगितलंय. युक्त विहारस्य, विहार याचा अर्थ चालणं फिरणं, हलणं डोलणं, असं सर्व शारीरिक क्रियांसह सांगितलंय. खाल्लेलं अन्न पचणं आणि ते अंगी लागणं यासाठी शरीराची हालचाल व्यायाम इत्यादी करणं आवश्यक आहे, हे पण सांगितलंय. गीतेने प्रत्येक पदापूर्वी युक्त हे पद घालून दिलं आहे, म्हणजे ते योग्य प्रमाणात असलं पाहिजे. मग चालतोय तर चालतोच आहे आम्ही, किती चालतो, 10,000 पावलं सांगितलं का, नाही मग मी 20,000 चालेल म्हणजे मला खूप फायदा होईल, पण ते युक्त नाही. त्यामुळे त्याचाही खूप लांब फिरायला गेलो आणि मग साधनेला पुरेसा वेळ मिळाला नाही, उत्साह राहिला नाही, कारण अति प्रमाणात केल्यावर तुमचं शरीर थकेल आणि त्या थकव्यामुळे तुम्हाला जे करायचं ते तुम्ही करू शकणार नाही. युक्त चेष्टस्य कर्मसु, याचा अर्थ आहे यथायोग्य जीवन व्यवहार करणं. प्रत्येकाच्या जीवनारूप परिस्थितीनुसार आवश्यक ती कर्म व्यवहार कर्तव्य ज्याची त्याला पार पाडावी लागतात. आणि हे करताना सावध राहण्याची आवश्यकता असते, कारण कर्म करण्याची माणसाला स्वाभाविक आवड असते. आवश्यक त्या कर्माशिवाय माणूस उगीच अनेक कर्म स्वतःच्या अंगावर घेऊन बसतो. त्यातून त्याचा कर्म करण्याचा रजोगुण त्याला सारखं कर्म करायला लावू शकतो. योग साधकाने आपल्या साधनेला वेळ मिळावा आणि उत्साहासह शारीरिक क्षमता चांगली राहावी, म्हणून हे सांभाळून कर्म किती करायचंय ते पहा, हे सुद्धा सांगितलं आहे. असे केले तरच गीतेत म्हटल्याप्रमाणे युक्त चेष्टस्य कर्मसु या विधानाला धरून आपण राहतो. ज्ञानेश्वर महाराजांनी रजोगुणाच्या नादी लागून अति कर्म करणाऱ्या व्यक्तीचं वर्णन केलेलं आहे. श्रीमंताच्या भराडाबरोबर बैल गेला तरी त्याला मिळते ते फळ काय, तर कडबाच ना. अति रजोगुणी व्यक्ती स्वतःला स्वतःसाठी थोडाही निवांतपणा मिळू देत नाही, हे त्यांनी म्हटलं आहे. आहार तरी सेविजे परी युक्तीचे नि मापे माविजे, क्रिया जात आचरिजे तयासी स्थिती. आहार किती प्रमाणात सेवन करायचा, युक्तीच्या मापाने मोजून तेवढा सहन करायचा. युक्ती हा शब्द महाराजांनी योग प्रक्रिया या अर्थाने वापरला आहे. योग प्रक्रियेला बाधक न होता पूरक होईल एवढ्याच मापाने आहार सेवन करायचा आहे. आणि ते पुढे म्हणतात की क्रिया किती करायच्या, तर यालाही हाच नियम लागून होतो. थोडक्यात म्हणजे योग स्थिती प्राप्त करून घेण्यासाठी करण्याची साधन प्रक्रिया मनात सतत मध्यवर्ती ठेवावी. योग स्थिती तेव्हाच योग्य असेल तसाच आणि तितकाच आहार विहार व्यवहार करावा, असं ते म्हणतात. मौनासंबंधी पण त्यांनी सांगितलं आहे की खूपही बोलू नये, मापितला बोल बोलीजे, मितलिया पाऊली चालीजे, निद्रेही मानू दीजे अवसरे एक. मापितला बोल बोलीजे म्हणजे जास्त बोलू नये आणि अजिबात न बोलण्याचा प्रयोगही करू नये. बोलणे अगदी कमीही नसावे जास्तही नसावे, मध्यम असावं. स्वामी माधवानंदाकडे एक साधू आले होते. त्यांनी 14 वर्ष मौन बाळगलं होतं आणि त्यामुळे त्यांचं नाव मौनी साधू असं पडलं होतं. स्वामी त्यांना म्हणाले, आत्मस्थिती हीच अंतिम अवस्था असते. आत्मबुद्धी निश्चयाची तेची दशा मोक्षश्रीची, अहमात्मा हे कधीची विसरू नये. यावर ते मौनी साधी म्हणाले, तुम्हाला इथे थांबायचं असेल तर थांबा हो, पण मला तर पुढे जायचंय. स्वामी म्हणाले, पुढे म्हणजे कुठे जाणार. त्यावर ते मौनी साधू म्हणाले, यक्षलोक आहे, ब्रह्मलोक आहे, वैकुंठ आहे. यावर स्वामी काहीच बोलले नाही. मौनी बाबा गेल्यावर ते म्हणाले, हे बनण्यापूर्वीच बनून गेले, आता यांना कोणीच बनवू शकत नाही, म्हणजे घडवू शकत नाही. मौली बाबांचे 14 वर्ष मौन हाच त्यांचा मोठेपणा झाल्यामुळे त्यात आध्यात्मिक प्रवासाचे श्रेय म्हणजे आत्मस्थिती आणि ती प्राप्त करून घेण्याची साधना या 14 वर्षाच्या काळात त्यांच्याकडून घडलीच नाही. आणि निरनिराळ्या कल्पनांनीच अंतःकरण व्यापून गेलं आणि अजिबात न बोलल्यामुळे लोकांकडून जो मोठेपणा आला त्याच्यामुळे त्यांचे अहंकार खूप वाढीला लागला. गीता ज्ञानेश्वरी अशा गोष्टींचा पाठपुरावा करत नाही. युक्त स्वप्नाव बोधस्य, निद्रा आणि जागे राहणे
हेही योग्य प्रमाणात हवे. निद्रे ही मानू दिजे अवसर एके, जागणे जरी जाहले तरी भावे ते मितले, ये तुलेनी धातू साम्य संचले असेल सहजे. महाराज सांगतात की योग्य निद्रा घेतल्याने शरीरातील सप्तधातूंचं प्रमाण संतुलित राहतं, एकूण आरोग्य चांगलं राहतं. रात्रीच्या झोपेच्या वेळेनंतर जरी जागायची वेळ आली तरीही ते जागणं हे थोडंच असावं. हे कोणी सांगितलंय बघा? ज्ञानेश्वर महाराजांनी. तो काळ आठवा त्यावेळेचा. युक्तीच्या हाताने इंद्रियांना वाढावं हे काव्य आहे. याचा अर्थ एक असं सांगितलंय की इंद्रियांना योग्य विषय योग्य प्रमाणात अशा चतुरपणी पुरवावे, त्यांची तृप्ती होईल आणि विषय सेवन केला त्रास होईल असं होणार नाही. दुसरा असा अर्थ आहे की युक्तीच्या म्हणजे योग प्रक्रियेच्या हाताने इंद्रियांना विषय वाढवावेत आणि पुरवावेत. ज्ञानेश्वर महाराज या दृष्टांतातून सांगतात की इंद्रियांना विषय वाढवणारे म्हणजे पुरवणारे आपणच असतो. किती वाढवायचं हे आपण ठरवायचं आणि संयमाच्या हातानेच वाढवायचं. इंद्रिय जर जास्त विषय वाढा म्हणजे पूर्वा असे म्हणू लागले तर वाढणाऱ्याने त्याच्या समाधानापुरतं थोडं वाढून आता संपलं असं म्हणायला हरकत नाही. एकदा एक खूप सुंदर छोटासा आहे तेवढं सांगते आणि मग वाणीला विराम देते. नको निराहार नको सेवू फार, सदा मिताहार असो द्यावा, नको अति झोप नको जागरण, असावे प्रमाण निद्रे माझी, नको बोलू फार नको धौर मौन, करावे भाषण परिमित, संयमी जीवन बाणता सहज, स्वामी म्हणे तुझ योग सिद्धी. तुमच्या सगळ्यांच्या हृदयस्थ असलेल्या श्रीरामाला वंदन करून वाणीला विराम देते. धन्यवाद. खूप सुंदर ते.